नमस्कार, अ व्हेरी हॅपी दिवाळी टू ऑल ऑफ यू. आज अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच गुरुद्वादशी. आजच्या या परमपावन दिवशी श्री दत्तगुरूंचे कलयुगातील प्रथम पूर्ण अवतार श्रीपाद श्री वल्लभ यांनी आपली अवतार समाप्ती केली. महाप्रस्थानाच्या वेळी त्यांचा प्रिय भक्त शंकर भट्ट हा त्यांच्या समवेत होता. शंकर भट्ट तेव्हा कुरवपुरात राहून श्रींची सेवा करत होते आणि त्याचबरोबर श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत या संस्कृत ग्रंथाचे लिखाण करत होते. कृष्णा नदीत गुप्त व्हायच्या आधी श्रीपादांनी या ग्रंथाला भरभरून आशीर्वाद दिले आणि आपल्या लाकडी पादुका शंकर भट्टांना देऊन त्यांना असे सांगितले की 3 वर्षांनी येणाऱ्या गुरुद्वादशीला या पादुकांसमोर तू आपला ग्रंथ ठेव आणि त्याचे वाचन कर. श्रीपादांच्या आज्ञेचे पालन करत 3 वर्षांनी जी गुरुद्वादशी आली त्या दिवशी शंकर भट्टाने आपला पूर्ण झालेला ग्रंथ त्या पादुकांसमोर ठेवला आणि त्याचे प्रथम वाचन केले. त्यावेळी तिथे 5 भक्त उपस्थित होते जे या श्रवणाने धन्य झाले. याचा अर्थ असा की श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत या दिव्य ग्रंथाचे प्रथम पारायण हे गुरुद्वादशीला झालेले आहे. तर या परम पवित्र ग्रंथातल्या 17व्या अध्यायात सिद्धमंगल स्तोत्र या स्तोत्राचा समावेश आहे. हे स्तोत्र श्रीपादांचे आजोबा म्हणजे त्यांची आई सुमती महाराणी हिचे वडील सत्य ऋषीश्वर बापनाचार्य यांनी रचलेले आहे. बापनार्यांना आपल्या या लाडक्या नातवाचे श्रीपादाचे श्री दत्तात्रेय स्वरूपात दर्शन झाले आणि त्या भावविभोर अशा अवस्थेत हे स्तोत्र त्यांनी गायले. म्हणून या स्तोत्रातलं प्रत्येक अक्षर अत्यंत प्रभावशाली आहे आणि भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण करणारे असे हे सिद्धमंगल स्तोत्र आहे. या सिद्धमंगल स्तोत्रातील 6व्या ओवीत एका संख्येचा मेन्शन आहे. तर त्या संख्येबद्दल त्यामागचं गूढ काय आहे हे आपण आज डिस्कस करणार आहोत. तर प्रथम ती ओवी पाहूया. दौचौपाती देव लक्ष्मीगण संख्या बोधित श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद खंड श्री विजयी भव. याचा अर्थ दौ म्हणजे 2 ही संख्या सृष्टी ही द्वंद्वात्मक आहे. द क्रिएशन इज ड्युअलिस्टिक इन नेचर हे सुचवते. चौ म्हणजे 4. इथे 4 हा आकडा 4 देह स्थूल सूक्ष्म कारण व महाकारण ग्रॉस सटल कॉझल अँड सुप्राकॉझल बॉडी ह्याचे प्रतीक आहे. पातिदेव म्हणजेच पतिदेव म्हणजे जगतप्रभू परब्रह्म सर्व जीवांचा पतिस्वरूप परमेश्वर याची संख्या आहे 9. लक्ष्मी म्हणजे माया स्वरूप असलेली 8 संख्या. तर 2 4 9 8 या गणसंख्येचा या ग्रुप ऑफ नंबर्सचा बोध करणारा वैभवशाली मंगल चरण असलेला श्रीचरणा श्रीपाद श्री वल्लभांचा विजय असो, सर्वत्र विजय असो, सर्व दिशांमध्ये सार्वभौमिक विजय असो, अखंड विजय असो. तर दो चौपाती देवलक्ष्मी याचा हा जो अर्थ आहे तो आपण जरा आता डिटेलमध्ये बघूया. अर्थात मी हे जे बोलणार आहे ते श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत
या कल्पतरू समान ग्रंथातून घेतलेला आहे. श्रीपादांनी स्वतः हा ग्रंथ अक्षर सत्य ग्रंथ असेल म्हणून वर दिला आहे. एव्हरी वर्ड ऑफ इट इज ट्रू. यातील प्रत्येक अक्षर सत्य आहे म्हणून आपण अगदी निशंक मनाने, अत्यंत श्रद्धेने याचा स्वीकार करणे गरजेचे आहे. तर श्रीपाद आपल्या आवडत्या घरातून 2 पोळ्या भिक्षा आवडीने मागून घेत असत. त्यावेळी ते 2 चपाती देव लक्ष्मी, म्हणजे हे गृहलक्ष्मी मला 2 चपात्या 2 पोळ्या दे असं म्हणण्याऐवजी 2 चौपाती देवलक्ष्मी असं मुद्दाम जाणीवपूर्वक म्हणत. या निमित्ताने ते सर्वांना 2, 4, 9, 8 या अद्भुत संख्येची आठवण करून देत असत. या ग्रंथात असं सांगितलं आहे की 2 चौपाती देवलक्ष्मी हा घोष आणि त्यातील अर्थ हा श्रीपादांनीच निर्माण केला असल्यामुळे तो फक्त त्यांनाच माहिती आहे आणि त्यांनी सांगितला तरच तो समजतो. तर याचे जे विविध अर्थ श्रीपादांच्या चरित्रात वाचायला मिळतात त्यातून माझ्या अल्पमतीला जो बोध झाला तो मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर 2 या अंकापासून सुरू करू. 2 ही संख्या सृष्टीतल्या सर्व द्वंद्वांचे प्रतीक आहे. हे जगत द्वंद्वांनी भरलेले आहे. द वर्ल्ड इज रेप्लीट विथ पेअर्स ऑफ ऑपोजिट्स विच रेप्रेझेंट द ड्युअलिटीज ऑफ एक्झिस्टन्स. फॉर एक्झाम्पल, दिवस रात्र, सुख दुःख, लाभ हानी, स्त्री पुरुष, जीवन मृत्यू, एक्सेट्रा एक्सेट्रा. पण आपण पाहतो की या द्वंद्वातही एक अंडरलाईंग युनिटी असते. दिवसानंतर रात्र येते, दुःखानंतर सुख येतं. कुठलीही गोष्ट परमनंट नसते. एव्हरीथिंग इज ट्रान्झिटरी, ट्रान्झियंट. सारखे आयुष्यात बदल होत असतात. आजची परिस्थिती, आजचा काळ उद्या टिकत नाही. म्हणून मला असं वाटतं की इथे श्रीपाद प्रभूंना आपल्याला सांगायचं आहे की हे एक्सेप्ट करा की जग हे द्वंद्वात्मक आहे. इथे कॉन्ट्रास्टिंग फोर्सेसचा कायम डायनामिक असा इंटरप्ले चालला असतो. म्हणून बऱ्या वाईट घटना ज्या आपल्या आयुष्यात घडत असतात त्याकडे तटस्थपणे पाहायला शिका. सुखाने हुरळून जाऊ नका, दुःखाने होरपळून जाऊ नका. अलिप्त, डिटॅच्ड राहून सुखदुःखात सम, इक्वॅनिमस, बॅलन्स्ड राहायचा प्रयत्न करा. ट्राय टू एक्सेप्ट दीज ड्युअलिटीज इन अ काम, रिझाइन्ड मॅनर. आणि कुठल्याही परिस्थितीत आपण असा शांत, तटस्थ राहायचा प्रयत्न केला तर पॉसिबली वन डे वी कॅन गो बियॉन्ड द पेअर्स ऑफ ऑपोजिट्स. तर आपण द्वंद्वातीत होऊ शकू. आता पुढच्या संख्येकडे वळूया. 4. 4 हा अंक 4 देहांचे प्रतीक आहे. हे देह कोणते? तर पहिला स्थूल देह, ज्याला आपण ग्रॉस किंवा फिजिकल बॉडी असं म्हणतो. हा स्थूल देह म्हणजे हे जे आपल्याला दिसतं ते हाडामासाचं, पंचभूतानी बनलेलं, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या 5 एलिमेंट्सनी बनलेलं पंचभूतात्मक शरीर. या स्थूल शरीरात एक सूक्ष्म शरीर दडलेलं असतं जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, पण जे आपल्या स्थूल शरीराला चालवत असतं, त्याला एनलाइवन करतं, मेंटेन करतं, गव्हर्न करतं. हवी ती शक्ती, पॉवर, एनर्जी ही सटल बॉडी आपल्या फिजिकल बॉडीला देत असते. इथे पंचप्राण, प्राण, अपान, समान, व्यान व उदान हे वसतात. हे प्राण किंवा वायू शरीरातील वेगवेगळ्या भागात, स्थानात कार्यरत राहतात
ज्यामुळे शरीराची सगळी फिजिओलॉजिकल फंक्शन्स व्यवस्थितरित्या पार पडतात. सर्व अवयवांचे कार्य नियंत्रणात राहते आणि सुरळीत चालते. प्राणशक्ती एकच असते. त्याच्या एरिया ऑफ ऑपरेशनप्रमाणे व कार्याप्रमाणे या शक्तीला वेगवेगळी नावे दिली जातात. उदाहरणार्थ, समान वायू हा नाभी प्रदेशात म्हणजे अराउंड द नेवल रिजन राहतो व पचनासाठी लागणारी प्राणशक्ती पुरवतो. तर व्यान वायू ज्याचा संचार सर्व शरीरामध्ये असतो, त्यामुळे रक्ताभिसरणाचे ब्लड सर्क्युलेशनचे कार्य व्यवस्थित चालते. या सूक्ष्म शरीरात मन, बुद्धी व अहंकार हेही वसतात. या माइंड, इंटेलेक्ट, इगो ॲपॅरेटसमुळे इथे भावना, इच्छा, आकांक्षा, आवडी, नावडी, डिझायर्स, फीलिंग्ज, इम्पल्सेस जनरेट होतात. तसेच विचार करायची शक्ती, चिंतन, मनन, चांगलं काय वाईट काय हे डिस्क्रिमिनेशन, या सगळ्याचा उगम या सूक्ष्म शरीरातूनच होतो. आणि या दोघांचा, सटल आणि ग्रॉस बॉडीज, यांचा जन्म ज्या बीजातून, ज्या सीडमधून होतो त्याला म्हणतात कारण शरीर, कॉझल बॉडी. सूक्ष्म व स्थूल देहाचं कारण म्हणून याला कारण शरीर म्हणतात. हे कारण शरीर पूर्वीच्या अनेक जन्मांतील वासना, संस्कार, लेटंट अनमॅनिफेस्ट टेंडन्सीज, ती कर्म ज्याची फळं अजून आपल्याला मिळायची आहेत, या सगळ्यांनी बनलेलं असतं. थोडक्यात कॉझल बॉडी इज अ स्टोर हाऊस ऑफ इम्प्रेशन्स अँड इम्प्रिंट्स ऑफ प्रिव्हियस बर्थ्स. जणू काही एक मेमरी बँकच. या तिन्ही देहांच्या पलीकडे असतो तो या 4 देहातील सर्वश्रेष्ठ देह, चौथा महाकारण देह, याला सुप्रा कॉझल बॉडी म्हणतात. हीच ती तुर्या अवस्था, चतुर्थ अवस्था, द फोर्थ स्टेट, ज्ञानाची अवस्था, जिथे आपल्या खऱ्या स्वरूपाचे, अवर ट्रू सेल्फ, अवर रिअल नेचर, याचं आपल्याला ज्ञान होतं. तर श्रीपाद प्रभू आपल्याला 2 व 4 या अंकातून हे सांगतायत की विवेकाची कास धरा, वैराग्य अंगी बाणा, इंद्रियांवर विजय मिळवा, द्वंद्वातीत व्हा, तिन्ही देहांच्या पलीकडे जा, स्वतःच्या मनावर सतत हे बिंबवा की आय एम नॉट दिस बॉडी, आय एम नॉट दिस माइंड, आय एम नॉट दिस इंटेलेक्ट, आय एम दॅट ब्रह्मन. मी हे शरीर नव्हे, मी मनही नव्हे, बुद्धीही नव्हे, तर मी आत्मा आहे. सततच्या अशा स्मरणाने व अभ्यासाने तुम्ही तुमचे खरे स्वरूप जाणू शकाल. तर त्यासाठी रोज प्रयत्नशील रहा, असं श्रीपादांचं म्हणणं आहे. आता पुढची 9 ही संख्या पाहू. 9 म्हणजे पतिदेव, परमेश्वर, सर्व जीवांचा पतिस्वरूप, स्वामी, द लॉर्ड अँड द मास्टर ऑफ द युनिवर्स. हा परमात्मा शाश्वत, सनातन, अमर्याद व अपरिवर्तनीय आहे. कुठल्याही परिवर्तनाने, चेंजने तो बाधित होत नाही. तो आहे तसाच राहतो, त्याच्यात कुठलाही बदल होत नाही. तर हे जे इटर्नल, चेंजलेस, कधीही न बदलणारे असे ब्रह्मतत्व आहे, हे 9 या संख्येचे द्योतक आहे. का? तर 9 या आकड्याला कुठल्याही नंबरने गुणलं, मल्टिप्लाय केलं आणि येणाऱ्या 2 किंवा अधिक डिजिट्सचं ॲडिशन केलं, बेरीज केली, तर 9 हा आकडाच येतो. उदाहरणार्थ 9 × 2 = 18. 8 + 1 = 9. 9 × 3
इज इक्वल टू 27, 2 अधिक 7 इज इक्वल टू 9, सो ऑन अँड सो फोर्थ. कुठल्याही संख्येने 9ला गुणले तरी हा आकडा बदलत नाही, तो तसाच कायम अबाधित राहतो. म्हणून 9 या संख्येला परमात्म्याचे प्रतीक मानले आहे. तर हा जो सृष्टीचा पालन करता, त्या परमात्म्याचे सतत स्मरण ठेवा असं श्रीपाद सांगतायत. यानंतर येते ती 8 ही संख्या. ही संख्या माया स्वरूप आहे. इट इज रेप्रेझेंटेटिव्ह ऑफ द कॉस्मिक इल्युजन. हा आकडा महामायेचा आहे, प्रायमॉर्डियल एनर्जीचा आहे. ही आदिशक्ती अनंत विश्व निर्माण करते, तसेच त्याचा नाशही करते. ही जी अष्टधा प्रकृती आहे, द 8 फोल्ड मटेरियल रियालिटी, ही या महामायेचीच निर्मिती. अष्टधा प्रकृती म्हणजे 5 महाभूते, पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश, आणि मन, बुद्धी व अहंकार, हे 3, या टोटल 8 कंपोनंट्सनी बनलेलं हे क्रिएशन. ही जी प्रायमॉर्डियल शक्ती, द क्रिएटिव्ह प्रिन्सिपल, आदिशक्ती, याच तत्वाला अनघा माता तत्व म्हणतात. ही जगन्माता सर्व सृष्टी निर्माण करते. त्याप्रमाणे समस्त जीवराशींमधील शक्ती हरण करण्याचे सामर्थ्यही तिच्यात आहे. आणि 8 ही संख्या हेच दर्शविते. 8ला 2ने गुणल्यास 16 येतात. 1 व 6 याची बेरीज केली तर 7 येतात. हा 7 आकडा 8 पेक्षा एका संख्येने कमी आहे. तर प्रोग्रेसिव्हली ही संख्या कमी कमीच होत जाते. 8 × 3 is 24, 2 + 4 is equal to 6. 6 म्हणजे 8 पेक्षा 2 अंकांनी कमी झाली. 8 × 4 is equal to 32, 3 + 2 is equal to 5, म्हणजे 3 डिजिट्सनी कमी झाली. 8 हे आकड्यातून म्हणून हे सूचित होते की कोणीही कितीही मोठा असला तरी त्याला लहान करून सोडायची, त्याचे अवमूल्यन करायची शक्ती मायेत आहे. पण इथे एक गंमत दिसून येते. हे संख्येचं कमी होणं हे 8 × 8 is equal to 64, म्हणजे 6 + 4 is equal to 10, म्हणजे आकडा येतो 1. या 1 आकड्यापर्यंतच होते. त्यानंतर 8 × 9 is equal to 72, 7 + 2 is equal to 9, म्हणजे 9नी मल्टिप्लाय केलं की संख्येत घट होत नाही. 9 हा आकडाच कायम राहतो. कारण आत्ताच आपण पाहिलं की 9 ही संख्या परब्रह्माची, परमात्म्याची आहे. याचाच अर्थ असा की ब्रह्मतत्व प्रकट झाले की माया उरत नाही, तिच्या शक्तीचे निरसन होते. तर आपण इथे 2, 4, 9, 8 या संख्येचा वैराग्य व विवेक अंगी बांधणारा अर्थ पाहिला. श्रीपादांचा अवतार हा अंधकार दूर करण्यासाठी झाला आहे. वैराग्य ही त्यांची कांता आहे. द्वंद्वातीत व्हा, आपले खरे चतुर्थ ब्रह्मस्वरूप जाणून घ्या. मायामोहाच्या जाळ्यात अडकून पडू नका. तिच्या तावडीतून स्वतःची सोडवणूक करा, कारण ही माया हळूहळू सगळ्या गोष्टींचे हरण करत असते. समस्त जीवांमधील शक्ती हळूहळू क्षीण करून त्याचा नाश करत असते. एक दिवस आपले शरीरही ती गिळंकृत करते. राहतो तो फक्त चिरंतन, इटर्नल, चेंजलेस असा आत्मा, आपले खरे स्वरूप, अवर ट्रू नेचर. आणि म्हणून सतत या स्वस्वरूपाच्या अनुसंधानात रहा, असे श्रीपादांचे म्हणणे आहे. 2498 ही संख्या श्रीपादांचे रूपही सूचित करणारी आहे. श्रीपाद श्रीवल्लभ हे द्वंद्वातीत आहेत, देहातीत आहेत, परिवर्तनातीत आहेत.
स्त्री पुरुष असा भेद त्यांच्यात नाही. ते अर्धनारी ईश्वर आहेत. ते जगन्माता अनघादेवी समवेत असलेले सर्व सत्ताधीश परमात्मा प्रभू श्री दत्तात्रेय आहेत. हे जन्ममरण नसलेलं सनातन आदी दाम्पत्य सदा लीलाविहारी आहे. त्यांची आराधना करणाऱ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. खरं तर श्रीपाद श्रीवल्लभ हे वर्णनातीत आहेत. त्यांचे यथार्थ वर्णन करता येणे शक्यच नाही. सर्वश्रेष्ठ अनंत अपरिवर्तनीय अभेद असे ते परब्रह्म देवाधिदेव आहेत. पण जगत कल्याणासाठी ते विविध रूपे धारण करतात. 2 4 9 8 या संख्येतून त्यांच्या अन्य स्वरूपांचाही बोध होतो. त्याबद्दल आपण पुढच्या पार्ट 2 मध्ये ऐकू. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. ओम दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ.